Welcome to all. Today we see the Lagrange's equation of motion. This is very important topic, so listen carefully. So the Lagrange's equation of motion. We derive the Lagrange's equation of motion in the form d by dt into del L upon del qi dot minus del L upon del qi is equals to 0. I is equals to 1, 2, 3 so on up to n. So this is the Lagrange's equation of motion आणि हे काय करायचं आहे आपल्याला डिराइव करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम फ्रॉम द डिअलेम्बर्ट प्रिन्सिपल. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ दिस थेरम. आता लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला डिराइव करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव द coordinate, we have the particles. So let the system of a particle be specified by the generalized coordinate q1 q2 so on up to qn. This is our generalized coordinate. So consider that the constraints are holonomic. आता काय करायचं आहे की आपल्याला एका सिस्टीम ऑफ पार्टिकल आपल्याला स्पेसिफाईड करायचे आहेत बाय जनरलाइज कोऑर्डिनेट आणि कन्स्टंट त्याच्यावरती अप्लाय करतो आपण. तर ते कन्स्टंट कसे आहे, होलोनॉमिक कन्स्टंट आहे. कन्स्टंट होलोनॉमिक आहे म्हणजेच काय की त्या कन्स्टंटचं काय मिळेल आपल्याला, इक्वेशन मिळेल. बिकॉज अवर डेफिनेशन होलोनॉमिक कन्स्टंट डेफिनेशन सेज दॅट द कन्स्टंट विच कॅन फॉर्म द इक्वेशन, दिस कन्स्टंट इज कॉल्ड होलोनॉमिक कन्स्टंट. सो हिअर वी कन्सिडर दॅट द कन्स्टंट आर होलोनॉमिक. जर आपण इथे consider holonomic consider केले, that means we have the equation. So then the position of the particle are represented as, these are our ri, these are our old coordinate. Generally आपण coordinate कसे घेतो, ri, that ri is equals to xi, yi and zi up to so on. So these are the ri. Then we have this old coordinate and then after that we have to generalize this coordinate. आपण काय करतो, इक्वेशन सॉल्व करण्यासाठी त्या कोऑर्डिनेटला काय करतो, जनरलाइज करतो. सो दिस आर आय इज ओल्ड कोऑर्डिनेट and here ri of q1 q2 so on up to qn comma t, these are our generalized coordinate, and I is equals to 1 2 3 so on up to n. These are equation number 1. After that we have a virtual displacement. We use the D'Alembert principle. That means we have आपण माहिती आहे की D'Alembert principle जर यूज केला तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट यूज करावा लागतो. अँड वी नो दॅट द व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू, याला जर डिफरन्शिएट केलं मी या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळते, व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट मिळेल. सो डेल्टा आर आय is equals to del r1 upon del q1 delta q1 plus del r2 upon del q2 into delta q2 plus so on up to del ri upon del qi into delta qi. आता याचं जर समेशन घेतलं तर व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट काय मिळेल आपल्याला, डेल्टा आर आय इज इक्वल्स टू समेशन ओव्हर जे, दिस आर समेशन ओव्हर जे डेल आर आय अपॉन डेल क्यू जे डेल्टा क्यू जे. दिस आर इक्वेशन नंबर 2. आता इथे आपल्याला जनरलाइज कोऑर्डिनेट मिळाले, व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट मिळाले. आफ्टर दॅट हिअर वी यूज, आपल्याला काय करायचं आहे, फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टम फ्रॉम द D'Alembert प्रिन्सिपल. D'Alembert प्रिन्सिपलचा यूज करून काय करायचं आपल्याला, लॅग्रांजेस इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कशासाठी, फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टमसाठी. मग आता लॅग्रांजेस इथे आपल्याला काय करावं लागेल, D'Alembert प्रिन्सिपल यूज करावं लागेल. इन द लास्ट लेक्चर वी सी द D'Alembert प्रिन्सिपल. D'Alembert प्रिन्सिपल सेज दॅट समेशन ओव्हर f I of a minus pi dot into delta ri is equals to 0. This is our D'Alembert principle. This is our force. This is our effective force, that is mass into acceleration, and this is a virtual displacement. We know that. Here now we drop the subscript a and write fi to mean fa. आता जो हा अप्लाइड फोर्स आहे आपला, तो अप्लाइड फोर्स ऐवजी आपण काय लिहिणार, आपण फायनल फोर्स लिहिणार. कारण की आपला फायनल फोर्स काय असतो, अप्लाइड फोर्स मायनस कन्स्टंट फोर्स. तर कन्स्टंट फोर्स इथे 0 घेतला आपण. मग आपला हा अप्लाइड फोर्स काय होईल, अप्लाइड फोर्स इज इक्वल्स टू काय होईल, fi होईल. मग मी काय घेणार की fi ऑफ अप्लाइड फोर्स, म्हणजे हा जो अप्लाइड फोर्स आहे त्याच्या इज इक्वल्स टू काय घेणार, फायनल फोर्स घेऊ, जो आपला फोर्स आहे तो. मग हिअर मग आता इथे जर आपण पुट केलं तर समेशन ओव्हर आय एफ आय मायनस पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन मिळेल आपल्याला. दिस आर इक्वेशन नंबर 3. हा डेल्टा आर आय जो व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू. देन समेशन ओव्हर एफ आय डेल्टा आर आय मायनस समेशन ओव्हर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0. दिस आर इक्वेशन नंबर 4. आता इथपर्यंत आपल्याला इक्वेशन मिळालं. आता हे जे इक्वेशन मिळालं या इक्वेशनला आपण 2 पार्टमध्ये सॉल्व करणार. फर्स्टली आपण समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय हे एक सॉल्व करणार आणि त्याच्यानंतर समेशन ओव्हर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू डेल्टा आर आय हे एक सॉल्व करणार. ते सॉल्व केल्यानंतर ते 2 इक्वेशन आपण या इक्वेशनमध्ये पुट करू आणि वी गेट द फायनल इक्वेशन. सो फर्स्टली सी हिअर, फर्स्टली डेल्टा आर आय इज इक्वल्स टू काय होतं आपल्याकडे, समेशन ओव्हर जे डेल आर आय अपॉन डेल क्यू जे डेल्टा क्यू जे. हे इक्वेशन मिळालं होतं आपल्याला. हे काय इक्वेशन नंबर 2 होतं जे आपल्याला मिळालं होतं. मग आता आर आय डॉट, आता आर आयला जर आपण डिफरन्शिएट केलं तर हेच कसं येईल आपल्याला, आर आय डॉट काय येईल, डी डी टी ऑफ आर आय, दॅट इज डी डी टी ऑफ आर आय काय होतं आपला, Q1 Q2 सोन अप टू Qn विथ रिस्पेक्ट टू टी, दॅट इज आर डॉट, दॅट डी डी टी ऑफ आर आय दॅट इज अवर व्ही व्हेलॉसिटी. सो समेशन ओव्हर जे डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. आता याला जर मी डिफरन्शिएट केलं
डिफरन्शिएट केली गेला, समेशन ओव्हर घेतलं तर समेशन ओव्हर जे डेल्टा आर आय क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे, आणि हा एक टीला पण डिफरन्शिएट करतो आपण, म्हणजे इथे काय येईल डेल्टा आर आय इंटू डी टी. हे काय झालं आपल्याला, हे काय मिळालं आपल्याला, आर डॉट मिळाला. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, आर डॉटची व्हॅल्यू मिळाली. आणि ऑल्सो आता ही आपल्याला आर डॉटची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर काय करणार, मी अज्युम करते, हिअर वी अज्युम दॅट डेल्टा आर आय डॉट अपॉन डेल्टा क्यू जे इज इक्वल्स टू डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. मी जर या आर डॉटला परत डिफरन्शिएट केलं तर मला ही टर्म मिळते. म्हणजे काय, मी इथे अज्युम केलं आहे की डेल्टा आर आय डॉट अपॉन डेल्टा क्यू जे डॉटनं डिफरन्शिएट केलं तर वी गेट दिस टर्म डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. हिअर वी अज्युम. ऑल्सो आय अज्युम दॅट डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे ब्रॅकेटचा ब्रॅकेट डॉट दॅट डी डी टी ऑफ, यालाच कसं लिहितो आपण, डी डी टी ऑफ डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे, दॅट इज डी डी टी ऑफ डेल आर आय अपॉन डेल क्यू जे, दॅट इज डेल आर. आता मी हा क्यू जे बाहेर घेतो, दॅट डेल क्यू जे आणि डेल आर आय अपॉन डी टी लिहितो. डेल आर आय अपॉन डी टी म्हणजेच काय, आर डॉट. म्हणजेच काय लिहिणार आपण की डेल आर आय अपॉन डेल क्यू जे ब्रॅकेटच्या डॉट ऐवजी काय ब्रॅकेटचं डॉट काय मिळेल आपल्याला, डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे. डिझर्व इक्वेशन नंबर 4b. हे काय केलं आपण, अज्युम केलं. सो हिअर वी गेट दिस टर्म. आफ्टर दॅट वी इम्प्लाइज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 इम्प्लाइज केलं तर इक्वेशन 3 काय होतं आपल्याला, समेशन ओव्हर एफ आय. हिअर वी इम्प्लाइज इक्वेशन नंबर 3 दॅट समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय मायनस समेशन ओव्हर जे पी आय डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0. दिस आर इक्वेशन नंबर 3. आता फर्स्टली आपण, मी आधी सांगितलं की आपण काय करणार, याला एक्सप्लिसिट करणार 2 पार्टमध्ये आणि सॉल्व करणार. मग फर्स्ट पार्ट आपण सॉल्व करणार. नाव समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय इज इक्वल्स टू समेशन ओव्हर आय एफ आय. हिअर एफ आय आणि डेल्टा आर आय काय होतं आपला, व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट. व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट काय आलं होतं आपल्याकडे बघा, बाय युझिंग इक्वेशन नंबर 2 हिअर वी गेट द व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट दॅट डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे इंटू डेल क्यू जे, ही मिळालं होतं आपल्याला. हिअर मी इथे पुट केलं, ते व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इथे पुट केली, दॅट समेशन ओव्हर आय एफ आय आय समेशन ओव्हर जे डेल्टा आर आय डेल्टा क्यू जे इंटू डेल आर आय अपॉन डेल्टा क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे. इथे डेल्टा क्यू जे मिळाला आपल्याला. मग मी हा समेशन ओव्हर जे बाहेर घेतला आणि समेशन ओव्हर आय आतमध्ये घेतला ब्रॅकेटमध्ये, एफ आय डेल आर आय अपॉन डेल क्यू जे आणि डेल्टा क्यू जे पण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. आणि ही जी पूर्ण टर्म आहे, ही जी ब्रॅकेटमध्ये टर्म आहे, त्याला मी काय मेन्शन केलं, क्यू जे मेन्शन केलं फॉर दी सिम्प्लिफिकेशन. सो दॅट इक्वल्स टू समेशन ओव्हर जे क्यू जे डेल क्यू जे. दिस आर इक्वेशन 5. म्हणजेच काय की समेशन ओव्हर आय एफ आय इंटू डेल्टा आर आय इज इक्वल्स टू काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथे. वेअर क्यू जे इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, क्यू जे इज इक्वल्स टू आहे समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. ही व्हॅल्यू आहे क्यू जेची. सो दिस आर इक्वेशन नंबर 6. आणि आर आय डॉट काय आला होता आपल्याकडे, जो आपण आधी फाइंड आउट केला होता इथे, आर आय डॉट इथे फाइंड आउट केला होता आपला, तो आला आपल्याकडे. आर आय डॉट इज इक्वल्स टू समेशन ओव्हर जे डेल आर आय अपॉन डेल क्यू जे इंटू क्यू जे डॉट. म्हणजेच काय की डेल्टा क्यू जेला काय लिहिली आहे ती, क्यू जे डॉट लिहिलं आहे. डेल्टा क्यू जेलाच काय लिहिलं आहे, क्यू जे डॉट प्लस डेल आर आय अपॉन डेल टी. ही वाला इक्वेशन जे आपण इथे फाइंड आउट केली होती आर डॉटची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता ही आपल्याला इथे फर्स्ट पार्टची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. देन आता सेकंड पार्ट राहिला होता आपला, दॅट समेशन ओव्हर आय पी आय डॉट डेल्टा आर आय. आता आपल्याला हा फाइंड आउट करावं लागेल. बट वी नो दॅट पी आय इज इक्वल्स टू पी काय, इफेक्टिव्ह फोर्स, दॅट इज मास इंटू ॲक्सलेशन. बट ॲक्सलेशन इज डेल आर आय अपॉन डी टी. डिस्टन्स अपॉन टाईम, ॲक्सलेशन काय, डिस्टन्स अपॉन टाईम. त्याला कशाने मेन्शन करतो आपण, आरने मेन्शन करतो, आर डॉटने. हे काय, डी आर आय अपॉन डी टी, दॅट इज आर डॉट. इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, आर डॉट मिळेल. मग इफेक्टिव्ह फोर्स पी आय इज इक्वल्स टू एम इज द मास इज कॉन्स्टंट अँड आर आय डॉट इज द ॲक्सलेशन. सो वी गेट हिअर मास इंटू ॲक्सलेशन. पण आपल्याला फाइंड आउट कशाची व्हॅल्यू करायची आहे, पी आय डॉटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पी आय डॉटची व्हॅल्यू काय होईल मग, एम आय मास इज कॉन्स्टंट अँड आर आय, आधीचा डॉट होता आणखी परत एक डॉट करावं लागेल, कारण की आपल्याला आपण व्हॅल्यू कशाची करत आहे, पी आय डॉटची करत आहे. इथे व्हॅल्यू कशाची इथे इफेक्टिव्ह फोर्स काय मिळतो आपल्याला, मास इंटू ॲक्सलेशन, दॅट इज एम आय इंटू आर आय. इथे डॉट आहे का नाही, मग आपण आरवर किती डॉट देणार, इथे 2 डॉट देणार. मग इथे काय घेतलं मी, मास इंटू आर आय डबल डॉट घेतला, कारण की इथे पीवर डॉट आहे म्हणून. देन समेशन ओव्हर जे डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे इंटू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे. मग मी हा एम आय काय करते, बाहेर घेते आणि ब्रॅकेटमध्ये डेल आर आय डबल डॉट डेल आर आय अपॉन डेल क्यू जे इंटू डेल हिअर डेल्टा क्यू जे. इथपर्यंत आपल्याला टर्म मिळाली. सो हिअर आफ्टर दॅट आता ही जी टर्म आहे, जी टर्म आपल्याला मिळाली होती, ही वाली जी टर्म, ही जी टर्म आहे, ती या टर्मला मी असं राईट करते, दॅट समेशन ओव्हर पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू समेशन ओव्हर जे डी टी ऑफ एम आय
आर आय इंटू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे मायनस एम आय आर आय डॉट डी डी टी ऑफ डेल आर आय अपॉन डेल क्यू जे इंटू ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यू जे. बघा आता कसं मी जर आता या टर्मला जर मी डिफरन्शिएट केला आणि ही टर्म जर मायनस केली तर मला हीच टर्म मिळते जी आधी टर्म आहे ती. बघा आता या टर्मला मी डिफरन्शिएट करते डी डी टी ऑफ एम वन आर वाय डॉट डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. एम आय काय कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढणार. फर्स्ट फंक्शन आणि हे काय दोन फंक्शन आपल्याकडे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला. फर्स्ट फंक्शन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. मग एम आय फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आर डबल डॉट आर आय डॉट होता त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आर आय डबल डॉट इंटू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे कॉन्स्टंट प्लस एम आय इज कॉन्स्टंट फर्स्ट फंक्शन आर आय डॉट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डी डी टी ऑफ डेल आर आय अपॉन डेल क्यू जे. मग आता आपल्याला काय करायचं की ही वाली जी टर्म आहे ही राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडनं मी शिफ्ट करते द डी डी टी ऑफ एम आय आर आय डेल आर आय अपॉन डेल क्यू जे मायनस एम आय आर आय डॉट डी डी टी ऑफ डेल आर आय अपॉन डेल क्यू जे आणि इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला एम आय आर आय डबल डॉट डेल आर आय अपॉन डेल क्यू जे. म्हणजेच ही वाली जी टर्म आहे याच्या बिहाफमध्ये मी ही टर्म राईट करू शकतो. बघा आता याच्या बिहाफमध्ये मी काय केली ही वाली टर्म राईट केली इथे. बघा आता हे काय होतं इथे एम आय आर आय डबल डॉट डेल आर आय अपॉन डेल क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे. या ब्रॅकेटमध्ये ही वाली जी टर्म आहे याच्या बिहाफमध्ये मी कोणती टर्म लिहिली ही वाली टर्म केली आणि ही कशी आली बाय युझिंग दिस. याला डिफरन्शिएट केल्यानंतर ही वाली डिफरन्शिएट केला आणि हा पार्ट याच्यामध्ये सबस्ट्रॅक्ट केला तर आपल्याला हा पार्ट मिळतो. सो दिस इज द ही स्टेप इथून आली. देन आफ्टर दॅट समेशन ओवर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू समेशन ओवर आय समेशन ओवर जे. एम आय काय दोघांमध्ये कॉन्स्टंट आपण बाहेर काढणार. देन आर आय डेल आर आय अपॉन डेल क्यू जे मायनस आता हा जो डी डी टी आहे हा काय लिहिला मी ब्रॅकेटच्या वरती लिहिला डॉट म्हणून. हा जो डी डी टी आहे हे काय लिहिला मी इथे ब्रॅकेटच्या वर लिहिला डॉट म्हणून मायनस आर आय डॉट दिस आर आय डॉट इंटू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे. हा जो डी डी टी आहे आपण इथे काय लिहिला डॉट लिहिला आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यू जे ॲज इट इज. देन समेशन ओवर आय समेशन ओवर जे समेशन ओवर आय समेशन ओवर जे एम आय ब्रॅकेटमध्ये आर आय डॉट डेल आर आय अपॉन डेल क्यू जे डॉट टू द पॉवर डॉट हिअर. आता हिअर वी हॅव दिस टर्म डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे डॉट. आता ही टर्म बघा आता डेल आर आय अपॉन डेल क्यू जेला काय लिहिलं मी डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे डॉट. आता बघा स्टार्टिंगला मी अज्युम केलं होतं की डेल आर आय अपॉन डेल क्यू जे डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे डॉट इज इक्वल्स टू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे. म्हणजे डेल आर आय अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू काय लिहू शकते मी डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे डॉट लिहू शकते. ही मी स्टार्टिंगला अज्युम केलं होतं. मग बाय युझिंग इक्वेशन नंबर 4a I can write here by using equation number 4a I can write here del r i dot then del r i dot upon del r i del q j dot आणि हा डॉट ब्रॅकेटच्या वरती ॲज इट इज देन आर आय देन डेल. आता याच्या बिहाफमध्ये काय मी अज्युम केलं होतं इथे आपल्याला 4bचे बिहाफमध्ये मिळालं होतं आपल्याला बघा डेल आर आय अपॉन डेल क्यू जे डॉटचं काय आलं होतं आपलं डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे आलं होतं. इथेच मी काय केलं की डेल आर आय अपॉन डेल क्यू जे पॉवरचा डॉट होता तिथे काय घेतलं मी डेल आर आय डॉट अपॉन डेल क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे इज ॲज इट इज. बघा आता कसं डी डी टी ऑफ याला जर डिफरन्शिएट केलं डी टी ऑफ डेल आर आय अपॉन डेल क्यू जे बाहेर घेतला डी आर आय अपॉन डी टी आणि डी आर आय अपॉन डी टी म्हणजेच काय आर आय डॉट. तर बाय युझिंग दिस ही इथे लिहिलं आणि ही स्टेप कशी आली बाय 4a बाय द युझिंग इक्वेशन 4a अँड 4b म्हणून आपण हे इक्वेशन घेतलं इथे. त्याच्यानंतर समेशन ओवर आय समेशन ओवर जे एम आय इन ब्रॅकेट हिअर. आता बघा मी या इक्वेशनला असं लिहिते डेल अपॉन डेल क्यू जे 1/2 आर आय डॉट स्क्वेअर टू दी पॉवर डॉट मायनस डेल अपॉन डेल क्यू जे 1/2 आर आय डॉट स्क्वेअर इंटू डेल्टा क्यू जे बाहेर. आता बघा जर या इक्वेशनला जर सॉल्व केलं आपल्याला तर हे इक्वेशन मिळते. बघा आता डेल अपॉन डेल क्यू जे 1/2 आर आय डॉट स्क्वेअर आर आय डॉटचं जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू क्यू जे तर काय मिळेल आपल्याला 1/2 आर आय डॉट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ट्वाईस आर आय डॉट इंटू डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. टू गेट कॅन्सल वी गेट हिअर आर आय डॉट इंटू डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. म्हणजेच काय की मी या टर्मला हे असं टर्म लिहू शकते या टर्मला मी असं राईट करू शकते दॅट डेल्टा आर आय क्यू जे इन ब्रॅकेट 1/2 डेल्टा आर आय डॉट स्क्वेअर या टर्मला मी असं राईट करू शकते आणि हा पॉवरचा डॉट ॲज इट इज. याला पण हे पण सेम आता जर याला डिफरन्शिएट केलं तर 2 आर आय टू गेट कॅन्सल आर आय डॉट इंटू डी डी टी ऑफ आपल्याला ही टर्म मिळते आर आय डॉट इंटू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे डॉट. ही वाली टर्म आपल्याला इथे मिळेल. बघा आता डेल अपॉन डेल क्यू जे 1/2 आर आय डॉट स्क्वेअर 1/2 2 आर आय डॉट डेल्टा आर आय डॉट अपॉन डेल्टा क्यू जे दॅट इज टू गेट कॅन्सल आर आय डॉट डेल्टा आर आय डॉट अपॉन डेल्टा क्यू जे. ही वाली टर्म आपल्याला मिळते. म्हणजे मी या टर्मच्या बिहाफमध्ये ही टर्म राईट करू शकते आणि या टर्मच्या बिहाफमध्ये ही टर्म राईट करू शकते. सो आफ्टर दॅट समेशन ओवर आय जे डेल अपॉन डेल क्यू जे डॉट इन ब्रॅकेट 1/2 एम आय आर आय. मी एम आय काय केला ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केला एम आय आर आय डॉट स्क्वेअर
टू द पावर डॉट डेल अपॉन डेल क्यू जे 1/2 MI RI डॉट स्क्वेअर अँड डेल्टा क्यू जे इज ॲज इट इज. आता दिस इज द कायनेटिक एनर्जी. हा कशाचा फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. दॅट समेशन ओवर आय जे डेल अपॉन डेल क्यू जे डॉट टी टू द पावर डॉट मायनस डेल अपॉन डेल क्यू ए टी आय इंटू डेल क्यू जे. आता बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हा. कायनेटिक एनर्जी काय? 1/2 MI RI स्क्वेअर RI डॉट स्क्वेअर दॅट टी आय इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऑफ द ith पार्टिकल. हे बी कायनेटिक एनर्जी ऑफ द ith पार्टिकल दॅट इज 1/2 MI RI डॉट स्क्वेअर. मग आपण याच्या बिहाफमध्ये आपण टी आय लिहिला. सो हिअर समेशन ओवर जे. आता हा समेशन ओवर आय मी ब्रॅकेटच्या आतमध्ये लागते दॅट डेल अपॉन डेल क्यू जे डॉट समेशन ओवर आय टी आय टू द पावर डॉट मायनस डेल अपॉन डेल क्यू जे समेशन ओवर आय टी आय आणि ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यू जे. आता बघा यालाच मी समेशन ओवर आय टी आयला लिहिते टी दॅट समेशन ओवर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल टू समेशन ओवर जे इन ब्रॅकेट डेल अपॉन डेल टी अपॉन डेल क्यू जे डॉट टू द पावर डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे. सिन्स हिअर वेअर टी इज इक्वल्स टू समेशन ओवर आय दॅट टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम. आपण टीला काय मेन्शन केलं की टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द समेशन. मग समेशन ओवर टी आयच्या बिहाफमध्ये आपण डायरेक्टली टी घेऊ शकतो. हे घेतला. दिस आर इक्वेशन नंबर 7. आता आपल्याला समेशनवर इफेक्टिव्ह फोर्सची पण व्हॅल्यू मिळाली आहे आणि फोर्सची पण व्हॅल्यू मिळाली आहे. मग समेशनवर आय पी आय तर डेल्टा आर आयची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 7. अँड हिअर समेशनवर आय एफ आय डेल्टा आर आय समेशन ओवर जे क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे ही पण व्हॅल्यू मिळाली आहे आपली याची. इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 7ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायची. मग हिअर पुट इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 7 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 5 आणि 7 कशात पुट करायचे आपल्याला? इक्वेशन नंबर 7मध्ये इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचे. मग इक्वेशन 3 काय होतं आपलं? हिअर वी इम्प्लाइज द इक्वेशन नंबर 3 समेशन ओवर आय एफ आय डेल्टा आर आय मायनस समेशन ओवर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0. हे काय होतं? इक्वेशन नंबर 3 होतं. मग याची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला? समेशन ओवर जे क्यू जे डेल्टा क्यू जे ही मिळाली होती. आणि याची व्हॅल्यू काय? ही मिळाली आपल्याला समेशन ओवर जे इन ब्रॅकेट डेल्टा टी अपॉन डेल्टा क्यू जे डॉट टू द पावर डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे इंटू डेल्टा क्यू जे इज इक्वल्स टू 0. आता बघा या दोघांमध्ये समेशन ओवर जे बाहेर काढला मी आणि डेल्टा क्यू जे पण या दोघांमध्ये आहे तर ब्रॅकेटच्या बाहेर काढला. इथे काय राहतं ब्रॅकेटमध्ये क्यू जे मायनस डेल टी डॉट अपॉन डेल क्यू जे मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यू जे इज इक्वल्स टू 0. दिस आर इक्वेशन नंबर 8. सिन्स द कॉन्स्टंट आर होलोनॉमिक. आता कॉन्स्टंट जर होलोनॉमिक आहे तर वी नो दॅट इफ द कॉन्स्टंट आर होलोनॉमिक देन डेल्टा क्यू जे आर इंडिपेंडंट. आता आपण होलोनॉमिक कॉन्स्टंटची डेफिनेशन बघितली होती. त्याच्यामध्ये काय होते की कॉन्स्टंट जर होलोनॉमिक असलं तर व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट कसं असते? इंडिपेंडंट असते. आणि डेल्टा क्यू आय इज द क्यू जे इज द व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट. डेल्टा क्यू जे काय आपलं व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे. हिअर our virtual displacement is independent. That is, since the constant are holonomic, then all delta Ri are independent. Delta Ri independent है. Then here we get that equation 8 is implies summation over I आणि हे काय होईल? हे आपण इकडे शिफ्ट करू. हे काय होईल? 0 होईल. Then we get here since आता इक्वेशन मी 8 इम्प्लाइज केलं. देन इक्वेशन 8 इम्प्लाइज दॅट क्यू जे मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे डॉट टू दी पावर डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. मी याला राईट हँड साईडने शिफ्ट केलं. डेल क्यू जे इज इक्वल्स टू डेल टी अपॉन डेल क्यू जे डॉट टू दी पावर डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. दॅट इज क्यू जे इज इक्वल्स टू डॉटचा मिनिंग काय येतो की डी डी टी. डॉटला काय लिहिते मी? डी डी टी ऑफ डेल टी अपॉन डेल क्यू जे मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे. दिस आर इक्वेशन नंबर 9. आता हे काय झालं? हे जे आपल्याला इक्वेशन मिळालं दिस इक्वेशन नंबर 9 इज दी Lagrange's equation of motion. This equation number 9 is called Lagrange's equation of motion. याला आपण Lagrange's equation of motion म्हणतो. But we have to find out for the conservative system. आपल्याला Lagrange's equation फाइंड तर करायचं होतं पण कशासाठी करायचं होतं? फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम. हे आपल्याकडे Lagrange's इक्वेशन इथपर्यंत मिळालं. बट दे आर nth पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर. आता हिअर वी हॅव फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम. आता आपल्याला कन्झर्वेटिव्ह सिस्टीम जर साठी पाहिजे असेल तर वी नो दॅट फोर्स एफ आय इज इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल आर आय. बिकॉज फोर्स इज इक्वल्स टू काय असतो? ग्रेड व्ही. ग्रेड व्ही मीन्स दॅट डेल व्ही. ग्रेड व्ही मीन्स दॅट डेल व्ही. ग्रेडची डेफिनेशन काय? ग्रेड कशाने मेन्शन करतो आपण? डेलने मेन्शन करतो. मग डेललाच काय लिहिणार आपण? डेल अपॉन डेल आर आय. सो हिअर एफ आय इज इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल आर आय लिहिणार इथे. मग दिस आर इक्वेशन नंबर 10. आता इक्वेशन नंबर 10 आलं आपल्याकडे. म्हणजेच काय की फोर्सची व्हॅल्यू आली. मग ती फोर्सची व्हॅल्यू कशात पुट करणार? आपण क्यू जेमध्ये पुट करणार. इक्वेशन 6 मी इम्प्लाइज केलं इथे. इक्वेशन 6 काय होतं की क्यू जे इज इक्वल्स टू समेशन ऑर आय एफ आय डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे. हे होतं इक्वेशन नंबर 6 आपलं. मग मी तिथे एफ आयची व्हॅल्यू इथे पुट करणार. क्यू जे इज इक्वल्स टू समेशन ऑर आय मायनस डेल आर आय अपॉन डेल आर आय इंटू डेल आर आय अपॉन डेल क्यू जे.
हा डेल आर आहे गेट कॅन्सल, वी गेट समेशन ओव्हर आय मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे. ही इक्वेशन मिळेल आपल्याला. दॅट इज क्यू जे इज इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे. हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 11 झालं. इथे आपल्याला क्यू जेची व्हॅल्यू मिळेल. बट सिन्स द पोटेन्शियल एनर्जी व्ही इज द इंडिपेंडंट ऑफ क्यू जे डॉट, पोटेन्शियल एनर्जी कशा याच्यावरती इंडिपेंडंट आहे, मग पोटेन्शियल एनर्जी याच्यावरती इंडिपेंडंट आहे. आता क्यू जी डॉटवरती इंडिपेंडंट आहे, मग आपल्याला काय मिळालं की वी हॅव डेल व्ही अपॉन डेल क्यू जी डॉट इज इक्वल्स टू 0. डेल व्ही अपॉन, आता जर ही पोटेन्शियल एनर्जी ही क्यू जी डॉटवरती इंडिपेंडंट आहे, देन डेल व्ही अपॉन डेल क्यू जी डॉट इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, त्याची व्हॅल्यू 0 मिळणार. तर एखादी गोष्ट जर इंडिपेंडंट असते त्याच्यावरती त्याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 0 मिळते. म्हणून हा भय इथे डेल व्ही अपॉन डेल क्यू जी डॉट काय मिळेल ते 0 मिळेल. दिस आर इक्वेशन नंबर 12. आता इथे युजिंग इक्वेशन नंबर 11 अँड 12 इन इक्वेशन नंबर 9. आता 11 आणि 12 इक्वेशन नंबर 9 मध्ये यूज करा. आता इक्वेशन 9 काय होतं आपलं की डी डी टी ऑफ क्यू जे इज इक्वल्स टू डी डी टी ऑफ डेल टी अपॉन डेल क्यू जे डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे. आता इथे क्यू जेची व्हॅल्यू पुट करा. क्यू जेची व्हॅल्यू काय आली होती आपल्याकडे, क्यू जेची व्हॅल्यू आली मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे. कॅपिटल क्यू जेची व्हॅल्यू मी इथे पुट केली, डी डी टी ऑफ डेल टी अपॉन डेल क्यू जे डॉट मायनस डी डी टी ऑफ डेल क्यू जे इज इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे. याला लेफ्ट हँड साईडनं शिफ्ट करा. तर डी डी टी ऑफ डेल टी अपॉन डेल क्यू जे मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. आता इथे काय करते मी, जिथे टी आहे तिथे मायनस व्ही प्लस व्हीची ॲडजस्टमेंट करते. मायनस व्ही प्लस व्हीची ॲडजस्टमेंट करते. हा डी डी टी बाहेर, डेल अपॉन डेल क्यू जे, टी मायनस व्ही प्लस व्ही मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे ॲज इट इज दॅट इक्वल्स टू 0. मग आता हा डेल अपॉन डेल क्यू जे डॉट काय करतो, याला मल्टिप्लाय करतो मी. डी डी टी बाहेर घ्या, डेल अपॉन डेल क्यू जे डॉट टी मायनस व्ही प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. मग आता लिहिणार मी डेल अपॉन डेल क्यू जे टी मायनस व्हीचा पॉवर डॉट, कारण की इथे डी डी टी आपण त्याला वरती घेतलं, प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे टू दी पॉवर डॉट मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. आता डेल व्ही अपॉन डेल क्यू जेची व्हॅल्यू काय 0 आली बाय युजिंग इक्वेशन नंबर 12. वाय, बिकॉज व्ही इज इंडिपेंडंट ऑफ क्यू जे. मग डेल व्ही अपॉन डेल क्यू जे डॉटची व्हॅल्यू काय आली 0 आली. मग याची व्हॅल्यू काय येते इथे, डेल व्ही अपॉन डेल क्यू जे डॉटची व्हॅल्यू काय 0 होईल, म्हणजे ही टर्म काय 0 होईल. आपल्याकडे काय राहतं रिमेनिंग, डेल अपॉन डेल क्यू जे डॉट टी मायनस व्ही टू दी पॉवर डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यू जे प्लस डेल व्ही अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. सिन्स डेल व्ही अपॉन डेल क्यू जे डॉट इज इक्वल्स टू 0. आता या दोघांमध्ये बघा सेम आहे डिफरन्शिएट. मी ही टर्म घेतली डेल अपॉन डेल क्यू जे डॉट मायनस टी मायनस व्ही टू दी पॉवर डॉट. या दोघांमध्ये आपण डेल अपॉन डेल क्यू जे बाहेर काढला, टी मायनस व्ही इज इक्वल्स टू 0. देन वी गेट हिअर डेल एल अपॉन डेल क्यू जे डॉट टू दी पॉवर डॉट मायनस डेल एल अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. वेअर एल इज इक्वल्स टू काय, लॅग्रेंज इज इक्वल्स टू टी मायनस व्ही. एल इज इक्वल्स टू काय आपल्याकडे टी मायनस व्ही. मग आपल्याला काय मिळेल, डेल एल अपॉन डेल क्यू जे डॉट मायनस डेल एल अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. और यालाच काय देऊ आपण, डी डी टी ऑफ डेल एल अपॉन डेल क्यू जे डॉट मायनस डेल एल अपॉन डेल क्यू जे इज इक्वल्स टू 0. अँड दिस इज अवर Lagrange's equation of motion for the conservative system. हे कशासाठी झालं आपलं, Lagrange's equation of motion for the conservative system. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. स्टार्टिंगला काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, वी डिराइव द Lagrange's equation of motion in the form dt of del L upon del Qi डॉट मायनस del L upon del Qi is equals to 0. हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीमसाठी. इथे आपण ते फाइंड आउट केलं. काय केलं होतं आपण स्टार्टिंगला आपण सिस्टीम ऑफ द पार्टिकल घेतले, स्पेसिफाईड केले ते बाय जनरलाइज कोऑर्डिनेटमध्ये, दॅट Q1 Q2 सॉन अप टू Qn. त्याच्यानंतर आपण कन्सिडर केलं की आपले कॉन्स्टंट कसे आहेत, होलोनॉमिक आहे. मग आता कॉन्स्टंट जर होलोनॉमिक आहे तर आपल्याला त्याचं इक्वेशन मिळेल. मग ते कसे एक्सप्रेस होतात, आर आय इज इक्वल्स टू आर आय ऑफ Q1 Q2 सॉन अप टू Qn कॉमा टी. दिस अवर आर आय इज अवर ओल्ड कोऑर्डिनेट अँड दिस Q1 Q2 Q आर अवर जनरलाइज कोऑर्डिनेट. मग याला जर डिफरन्शिएट केलं मी तर मला व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट मिळते. मग व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट काय मिळालं मला, डेल्टा आर आय इज इक्वल्स टू समेशन ओव्हर जे डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे डेल क्यू जे. हे व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला फॉर द कन्झर्वेटिव्ह लॅग्रेंजेस इक्वेशन फाइंड करायचं आहे बाय युझिंग द डिएलम्बर्ट प्रिन्सिपल. मग मी डिएलम्बर्ट प्रिन्सिपल घेतला आहे. डिएलम्बर्ट प्रिन्सिपल काय आहे का, समेशन ओव्हर आय एफ आय टू द पॉवर ए मायनस पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0. एफ आय काय आपला अप्लाइड फोर्स आहे, पी आय इफेक्टिव्ह फोर्स आहे आणि डेल्टा आर आय काय व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे. मग आपण काय केलं की इफेक्ट अप्लाइड फोर्सलाच काय केलं, फायनल फोर्समध्ये कन्वर्ट केलं. देन समेशन आर आय एफ आय मायनस पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आपल्याकडे आर आय, मी इथं आर आय डॉट मिळाला आपल्याला आणि डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे आपण अज्युम केला आहे. त्याच्यानंतर डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जे टू द पॉवर डॉट इथे अज्युम केला. इक्वेशन नंबर 4 and 5, इक्वेशन नंबर 4A and 4B हे केलं आहे. मी इक्वेशन 3ला मी इम्प्लाइज केलं, त्याला असं एक्सप्लिसिट केलं, व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट दोघांना मल्टिप्लाय केला. समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय मायनस समेशन ओव्हर जे हिअर समेशन ओव्हर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू 0 हे मिळालं आपल्याला. मग मी एक पार्ट सॉल्व केला. मी फर्स्टली हा पार्ट सॉल्व केला, त्याच्यानंतर मी हा पार्ट सॉल्व केला. हा पार्ट सॉल्व केला मी इथे व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पुट करून ब्रॅकेटमध्ये समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यू जेला मी क्यू जे पुट केला आणि इक्वेशन नंबर 5 मिळाला इथे.
इक्वेशन क्यूजेची व्हॅल्यू काय समेशन ओव्हर आय एफ आय डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यूजे ही झाली इक्वेशन नंबर 6. त्याच्यानंतर मी इफेक्टिव्ह फोर्सचा हा वाला पार्ट सॉल्व केला. हा पार्ट सॉल्व केल्यानंतर इथे मी एम आय आर आय डबल डॉट समेशन ओव्हर आय डेल्टा आर आय डेल्टा क्यूजे डेल्टा म्हणजे काय की व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इथे पुट केली. एम आय कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि ब्रॅकेटमध्ये आर आय डबल डॉट डेल्टा आर आय अपॉन डेल्टा क्यूजे घेतला. बिकॉज पी आय इज इक्वल्स टू काय होतं आपल्याकडे मास इंटू ॲक्सलरेशन, दॅट इज पी आय इज इक्वल्स टू मास इंटू आर आय इज डी आर बिकॉज ॲक्सलेशन इज डी आर आय अपॉन डी टी, दॅट इज डिस्टन्स अपॉन टाईम, दॅट इज आर आय डॉट म्हणजे ए इज इक्वल्स टू काय आपल्याकडे आर आय डॉट, बट पी आय डॉट काय असेल तर एम आय इंटू आर आय डबल डॉट. मग आपल्याला ही मिळाली एम आय इंटू आर आय डबल डॉट. इथे व्हॅल्यू मी पुट केली. त्यानंतर मी या टर्मला एक्सप्लिसिट केलं असं, या टर्मला मी असं एक्सप्लिसिट केलं. याला जर मी डिफरन्शिएट केलं आणि ह्या जर मायनस केला तर मला ही वाली टर्म मिळते, ही आपण बघितलं. त्यानंतर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळालं. आता याला सॉल्व केलं मी, याला सॉल्व केल्यानंतर मला त्याची व्हॅल्यू मिळाली. दॅट समेशन ओव्हर आय पी आय डॉट डेल्टा आर आय इज इक्वल्स टू समेशन ओव्हर जे डेल्टा टी अपॉन डेल्टा क्यू जे टू द पॉवर डॉट मायनस डेल्टा टी अपॉन डेल्टा क्यू जे ही व्हॅल्यू मिळाली मला. इथे इक्वेशन नंबर ही व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर काय केलं मी की इक्वेशन नंबर 5 आणि 7 इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केलं. इक्वेशन 5 आणि 7 इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केला. याला सॉल्व केलं. सिन्स आपल्याला कन्स्टंट आर होलोनॉमिक होते आणि ऑल डेल्टा इंडिपेंडेंट आहे हे आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर मी क्यूजे त्याच्यानंतर आपल्याला क्यूजे इक्वल टू डेल टी अपॉन डेल क्यूजे डॉट टू दी पॉवर डॉट मायनस डेल टी अपॉन डेल क्यूजे ही मिळालं. आणि हे कशाचं इक्वेशन आहे, दिस इज द लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ मोशन. हे ॲक्च्युअल लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ मोशन, बट आपल्याला लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ मोशन कशासाठी करायचं होतं, वी हॅव टू फाइंड आउट द लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ मोशन फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम. सो वी नो दॅट द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम दॅट वी हॅव एफ आय इज इक्वल्स टू मायनस डेल व्ही अपॉन डेल आर आय, दॅट इज एफ इज इक्वल्स टू मायनस ग्रेड व्ही, दॅट ग्रेड व्ही मीन्स डेल व्ही, म्हणून आपण याला काय लिहिणार डेल व्ही अपॉन डेल आर आय. इक्वेशन नंबर 10 मिळालं आपल्याला. मी इक्वेशन नंबर 10 इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट केला. त्यानंतर आपल्याला हे मिळालं मायनस डेल व्ही अपॉन डेल क्यूजे हे मिळालं. बट काय आहे की सिन्स पोटेन्शियल एनर्जी व्ही इज इंडिपेंडंट ऑन क्यूजे, मग पोटेन्शियल एनर्जी व्ही जर इंडिपेंडंट आहे क्यूजेवरती तर डेल व्ही अपॉन डेल क्यूजे डॉट इज इक्वल्स टू काय मिळाला इथे 0 मिळाला. मग ही जी क्यूजेची व्हॅल्यू आहे ही मी इक्वेशन नंबर 9 मध्ये पुट केली. क्यूजेची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 9 मध्ये पुट केली. याला या साईडने शिफ्ट केला. इथे टी मायनस व्ही प्लस व्हीची ॲडजस्टमेंट केली. मायनस व्ही प्लस व्हीची ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला ही टर्म मिळाली आणि डेल व्ही अपॉन डेल क्यूजे आला 0 आला. तो मी ते पुट केला. या दोघांमधून डेल अपॉन डेल क्यूजे बाहेर काढला. टी मायनस व्ही राहिला आपल्याकडे आणि टी मायनस व्ही इज इक्वल्स टू एल आणि मी टी मायनस व्हीची व्हॅल्यू एल इथे पुट केली आणि वी गेट द फायनल लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ मोशन फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम. तिथे मला लॅग्रांजेस इक्वेशन ऑफ द मोशन मिळालं फॉर द कन्झर्वेटिव्ह सिस्टीम. So this is very important topic. After that we see in the next lecture.